नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 6 तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ तालुक्यात गेल्या 9 महिन्यापासून बिबट्यांची कायम दहशत आहे. या बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात पण एकटे दुकटे जायला घाबरत आहेत. तर पाळीव प्राणी त्यांना कसं चारायचं, कसं रानात सोडायचं हाही त्यांच्या पुढे प्रश्न आहे. या बिबट्याची संख्या धाराशिव वन विभागाच्या म्हणण्यानुसार 16 ते 18च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यापासून टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात दाखल झालेला साडू वाघ पण इकडंच आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. बार्शी वन विभाग म्हणजे सोलापूर वन विभागाच्या म्हणण्यानुसार तो बार्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण किंवा पानवटेच्या ठिकाणी त्याचं वास्तव असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर गेल्या आठवड्यात धाराशिव तालुक्यातील सांगवी, कामेगाव, जागजी आदी शिवारात पण वाघाचा संचार होता असं तेथील स्थानिकांचं म्हणणं आहे. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी त्या हिंस्त्र श्वापदाचे पायाचे ठसे तपासले त्यावरून त्यांनीही इकडे वाघच असल्याचा निर्वाळा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता वन विभागानं नेमकं खरंच इकडं वाघच फिरतोय का दुसरा हिंस्त्र श्वापद आहे का बिबटे फिरतायत याबाबत अधिकृत असं काही जाहीर केलेलं नाही. आणि 9 महिने झालं हे जे वाघ आणि बिबटे फिरतायत त्याबाबत कधीही धाराशिव वन विभागानं परिपत्रक काढलं नाही. लोकांची कधी जनजागृती केली की नाही हेही कुणालाच ठाऊक नाही. आणि त्यामुळं मग खरं धाराशिव वन विभाग काय करतो हा प्रश्न आहे. आताही गेल्या 2-3 दिवसापासून सांगवी, कामेगाव, समुद्रवाणी, येवती या परिसरात वाघ फिरतोय असं लोकांत चर्चा आहे. एवढंच काय तर समुद्रवाणी येथील भारतीय जनता पक्षाचे नेते युवराज ढोबळे यांचं जे समुद्रवाणी शिवारात तेरणाकाठी शेती आहे आणि तिथं ऊसाची लागण त्यांनी केलेली आहे. त्या ऊसात त्यांच्या सालगड्याला वाघ दिसल्याचं त्या सालगड्याचं म्हणणं आहे. आणि समुद्रवाणीतील अनेक लोकांनीही त्या सालगड्याने हे असं सांगितल्याचं सांगतात. तो सालगडी एवढ्यावरच थांबत नाही तर तो त्या वाघाबरोबर लहान पिलं पण असल्याचं सांगतो. आणि त्यानं ज्या वेळेस तो वाघ की बिबट्या पाहिला त्यावेळेस तो त्याच्या बछड्याबरोबर उसाच्या फडातून बाहेर येत असल्याचं त्यानं पाहिल्याचं त्याचं म्हणणं आहे. खरं खोटं तो सालगडी जाणो किंवा ही चर्चा लोक करतात आणि भीतीदायक वातावरण स्वतःसाठीच निर्माण करतायत की काय यालाही नकार देता येत नाही. मात्र जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या वन विभागानं या परिसरात जाऊन लोकांना नेमके बिबट्याचे ठसे कसे असतात, वाघाच्या पायाचे ठसे कसे असतात हे दाखवून द्यावं. त्याचबरोबर हे प्राणी कधी मानवावर किंवा पाळीव प्राण्यावर हल्ला करतात याचंही माहिती द्यावी. आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनात जी भीती आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. आणि हे कार्य आता जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार, वनाधिकारी पौळ
आणि त्या अनुषंगिक त्यांच्याशी संबंधित यंत्रणेनं हे काम केलं पाहिजे. तरच मग धाराशिव तालुका, तुळजापूर तालुका, कळंब, वाशी, भूम, परांडा या तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांवर जी बिबट्यांची आणि वाघाची दहशत आहे ती दूर होण्यास मदत होईल. आता बछड्यासह वाघ दिसल्याचं जर युवराज ढोबळे यांचा सालगडी सांगत असेल तर मग याचा अर्थ आपल्या परिसरात मादी वाघ आल्याचं असावा असं वाटतंय. वन संरक्षक, वनाच्या याच्यावर अभ्यास करणारी मंडळी रामलिंग अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प जाहीर करा, त्या दृष्टीनं प्रयत्न करा असं सरकारला वारंवार पत्र लिहून, समाज माध्यमावर पोस्ट टाकून, वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध करून सांगत आहे. पण अद्यापही वन विभागानं ते गांभीर्यानं घेतलं नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी किमान एकदा तरी या परिसरात भेट देऊन आमच्या धाराशिवकर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळकरांची समजूत काढायला तरी हरकत नव्हती. पण ते आहेत वनमंत्री आणि कायम त्यांचं जो निवास आहे तो सिमेंटच्या वनातच आहे आणि त्यांना ते सिमेंटचं वन भावतं असंच एकंदरीत दिसत येत आहे. असो, वन विभागानं याची काळजी घ्यावी. कामेगाव, सांगवी, जागजी, येवती, समुद्रवाणी या परिसरातील नागरिकांनीही आपणहून आपली आणि आपल्याशी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा. काल अखेर चहापानाच्या साठी आलेल्या मंत्रिमंडळानं एकत्रित येऊन भाषा सक्तीचा GRच रद्द करून टाकला आणि जो 5 जुलैला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा मोर्चा सर्व पक्षांना सोबत घेऊन निघणार होता, त्या मोर्चाला त्यांनी ब्रेक लावण्याचं काम केलं. सरकारला हे करावंच लागणार होतं, कारण 5 जुलैचा मोर्चा प्रचंड असा झाला असता आणि त्यामुळे लोकभावना दुखावल्या गेल्या असत्या तर ते येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या कुठल्याही 3 जे पक्ष आहेत ते त्या पक्षांना ते परवडणार नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी हा उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. आता त्यांनी हा GR उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच निघाल्याचं म्हटलेलं आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावर जी काही प्रतिक्रिया दिली आहे तीही लोकांना पटलेली आहे. त्यामुळं लोक महायुतीमधील सरकारमधील जी लोक उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करतायत ते बिनबुडाचे किंवा उगीच त्यांना बदनाम करण्यासाठी करतायत की काय असं लोकांची भावना झाली आहे. एक मात्र खरं की उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्याचा आपल्या राजकारणाला अडथळा निश्चितच निर्माण होईल हे लक्षात आल्यामुळंच शासनानं हा GR रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा असं दिसतंय. पण तरीही 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंनी आपण जी भूमिका घेतली होती तिचा विजय झाला आहे यासाठी एक विजयाची सभा घ्यावी आणि त्यांच्या ह्या विरोधकांच्या छातीत आणखी धडकी भडकवण्याचं काम करावं एवढीच सामान्य जनांची आणि मुंबईकरांची इच्छा आहे असं दिसतंय. इकडं
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उद्यापासून शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती उद्या 12ही जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यांनी ते 2-4 दिवसापूर्वीच जाहीर केलं आहे. तर इकडं सरकारनं गेल्या आठवड्यात जवळपास ज्यांच्या जमिनी भूसंपादित करायच्या आहेत त्या सर्वांना नोटिसा बजावून आपल्या जमिनीची मोजणी शासन करणार आहे आणि ती जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे असल्याच्या मजकुराच्या नोटिशी बजावल्या आहेत. मग आता उद्याचा रस्ता रोको कसा होतो आणि त्यावर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ते देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यावर कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.